आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। वांगणी रेल्वे फाटक क्रमांक 17 हे देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी 9 जानेवारी 2025 रोजी रात्री 9 ते 15 जानेवारी रात्री 11 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे। या बंदचा परिणाम फाटक क्रमांक 17 मधून होणाऱ्या सर्व वाहतुकीवर होणार आहे। फाटक बंद राहिल्यामुळे प्रवाशांना आणि वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा उपयोग करावा लागणार आहे। या कालावधीत ढवळेपाडा फाटकाचा वापर करावा असं आवाहन वांगणी रेल्वे प्रवासी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी केलं आहे। वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी नागरिकांनी आणि वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा उपयोग करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानेही केलं आहे। आज 9 जानेवारीपासून रेल्वेने जे वांगणीचं रेल्वे गेट बंद घेतलं आहे 17 नंबर, ते खरं तर डिसेंबर महिन्यातच घेणार होते, परंतु डोण्याला कॉन्क्रीट रोडचं काम चालू होतं आणि हायवेला पण कॉन्क्रीटचं काम चालू होतं। लोकांना प्रचंड त्रास झाला असता, त्याच्यामुळे आपण रेल्वे प्रशासनाला विनंती केली होती की 15 दिवस पुढे ढकला आणि त्याप्रमाणे ते आज घेतलं जात आहे। खरं तर ज्या वेळेला ट्रॅक डाऊनचा प्रकार असतो, मोटरमन किंवा लोको पायलट हे रेल्वे प्रशासनाला सजेशन देतात की ओव्हरहेड आणि रेल्वे रुळाचा सरफेस पृष्ठभाग याच्यामधलं अंतर थोडं वाढलं की त्यांना ते जाणवतं किंवा वाहतुकीला प्रॉब्लेम येतो त्यांना। त्याच्यामुळं ते ट्रॅक डाऊनचं काम करण्यासाठी अशी इतर रेल्वे रूळ चालू प्रवास वाहतूक चालू असताना तिथे काम करतात, पण गेटला मात्र 4-5 दिवस बंदच घ्यावं लागतं आणि रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळं वर्षातून 1 किंवा 2 वेळा असे गेट बंद घेतले जातात, त्याप्रमाणे ते घेतलं जात आहे। मी जनतेला आवाहन करेन, विशेषतः वाहन चालकांना, की निश्चितपणे आपल्याला याच्यातून त्रास होतो आहे, पण सुरक्षित रेल्वे वाहतुकीसाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक असते। त्याच्यामुळं आपण गेट नंबर 16 ढवळेपाडा किंवा गेट नंबर 18 डोणे गेट या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन वांगणी प्रवासी संघटनेच्या वतीनं मी सर्वांना करतोय। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।